दादाचे देते घास भरवाया उगा बोबडे बोलते भातुकलीमध्ये संसार मांडते रातभर थोपटते अंगाई जागते तिच्या डोळ्यातला चंद्रमा वळत नाही कानी येते हाक जेव्हा आई 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 नाव काय तुझं? महाराज नाव हिरक हिरकणी रायगडवाडीचे माझं धनी जीवजीराव वैजी नायकांच्या ठाऊक आहे आम्हाला. पण सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद होतात आणि खाली उतरून जायला मनाई असते. हा नियम तुला ठाऊक आहे. आणि तरीही तू काल रात्री पश्चिम कडा उतरून गेलीस. याचा अर्थ तू नियम मोडलास. आणि स्वराज्यात नियम मोडणाऱ्यांची काय स्वरूप केला जातो हे तुला ठाऊक आहे? तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण आम्हाला तुझा पराक्रम आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. दाखव आम्हाला. काळजी हेच की हा कडा तू कसा उतरून गेलीस ते. नाही मला नाही जमायचं महाराज. आता तरी नुसतं डोकावून बघताना मी धडधड करायची. कागीतून खाली उतरून गेली ती एका बाळाची आई होती.
बाळखाली एकलं होतं, भुकेलं होतं, म्हणून मी जीवावर उदार होऊन कडा उतरत गेली. पण आता माझं बाळ माझ्याकडेच आहे. आता नाही जगायचं महाराज. काय नाव आहे बाळाचं? जी जी फारसं नाही झालं अजून. धनी मोहिमेवर गेले तर ती आले की तुमच्यासारख्या झुंजार मातेच्या पोटी जन्म झालाय त्याचा. त्याला साजेचं एकच नाव, झुंजारराव. अगं बया, झुंजारराव. यांना साडी चोळी देऊन सन्मानपूर्वक रायगडवाडीत पोचवा. जी राज. या. इंदुलकर, इथे तातडीने बुरुज बांधायला हवा. हिरकणी बुरुज.